हॅलो स्टुडंट, बघा आपण जे काही लास्ट लेक्चरमध्ये बघितलं की जी काही नंबर लाईन आहे त्या नंबर लाईनवरती आपले जे रॅशनल नंबर आहे ते रॅशनल नंबर कसे प्लॉट करायचे ते बघितलं. त्याच्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट कुठली बघितली आपण, जी मिक्स फ्रॅक्शनचा जो नंबर आहे तो कशा पद्धतीने आपण लिहितो ते पण बघितलं. आत्ताच्या लेक्चरमध्ये आपली जी काही तुमची एक्सरसाइज 1.1 जी आहे ती एक्सरसाइज 1.1 आपल्याला काय करायची, सॉल्व करायची. बघा त्यांनी काय म्हटलं एक्सरसाइज 1.1 मध्ये की शो दॅट द फॉलोइंग नंबर्स ऑन अ नंबर लाईन, म्हणजे जे नंबर आहे ते तुम्हाला काय करायचे, शो करायचे नंबर लाईनवरती. आणि ड्रॉ द सेपरेट नंबर लाईन फॉर इच एक्झाम्पल, म्हणजे जे आपले जे काही एक्झाम्पल दिले त्या प्रत्येकाची जी आहे ते आपल्याला काय करायची, सेपरेट लाईन ड्रॉ करायची आहे. ओके, मग आता बघूया आपण कशा पद्धतीने नंबर आपल्याला जे रॅशनल नंबर आहे ते आपल्या नंबर लाईनवरती आपल्याला काय करायचे, प्लॉट करायचे. तर बघूया पहिलं एक्झाम्पल. बघा मग तुमचं जे काही पहिलं एक्झाम्पल दिलं आहे, पहिलं एक्झाम्पल काय दिलं आहे त्यांनी 3/2 कॉमा अजून काय दिलं आहे तुमचं 5/2 आणि -3/2. ओके, आता हे जे बघा 3 नंबर दिले आहे तुमचे, या 3 नंबरला आपल्याला काय करायचं आहे, नंबर लाईनवरती ड्रॉ करायचं आहे. तिन्ही पण आपले काय रॅशनल नंबर आहे. मग आता हे जे काही रॅशनल नंबर आहे ते रॅशनल नंबर आपल्याला जर नंबर लाईनवरती प्लॉट करायचा असेल तर सुरुवातीला आपल्याला बघावं लागेल तो नंबर तुमच्या पॉझिटिव्ह साईडला येणार की निगेटिव्ह साईडला वगैरे येणार. बघा आपण सुरुवातीला इकडं त्याची लाईन जी आहे ती लाईन ड्रॉ करून घेऊ. बघा इथं ही आपली काय केली, नंबर लाईन ड्रॉ केली. बघा इथं काय तुमचा हा 0, इकडं काय तुमचा 1, इथे काय तुमचा इथे -1 -2 आपले लेफ्ट हँड साईडला निगेटिव्ह नंबर, इकडं काय तुमचं +1, इथं किती +2 +3. अशा पद्धतीने आपण काय करणार, ही नंबर लाईन आपण काय केली, ड्रॉ केली. आता बघा हा जो पहिला नंबर इथं लिहायचा आहे मला. आता तुम्ही जर बघितलं हा 3/2 जो नंबर आहे त्या 3/2 नंबरला आपल्याला डायरेक्ट सांगता एक तर कळलं की हा पॉझिटिव्ह नंबर आहे, म्हणजे 0च्या काय तुमचा राईट हँड साईडला आहे. पण त्यात अजून दुसरी महत्त्वाची गोष्ट, मग हा नंबर तुमचा 0 to 1 मध्ये आहे की 1 की 2च्या मध्ये आहे हे बघावं लागेल आपल्याला. मग ते बघण्यासाठी आपण कुठली मेथड बघितली का, याचा काय लिहा तुम्ही, मिक्स फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये लिहा. मिक्स फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये लिहिलं की आपल्याला कळतं की तो नंबर तुमच्या 1च्या पुढे आहे की 2च्या पुढे आहे, बरोबर. मग आता मिक्स फ्रॅक्शन आपण कशी सॉल्व करतो बघा, या 3ला आपण काय करतो 2 ने डिवाइड करून घेतो. बघा आपण त्या साईडला इथं सॉल्व करून घेऊ. या 3ला कशाने डिवाइड करायचं, 2 ने. मग बघा 2 ने जर भाग दिला तर किती येणार तुमचा, बे 1 बे, इथं किती लिहितो आपण वरती 1, इथं किती तुमचा 2. मग दोघांची सबस्ट्रॅक्शन 3 - 2 किती झाला तुमचा 1. मग या दोनापेक्षा हा नंबर लहान आला, आपलं डिव्हिजन काय करतो, स्टॉप. आता आपल्याला याचा काय लिहायचं आहे बघा, हा 1 म्हणजे काय तुमचा, इथं सांगा 1 आपला कुठला नंबर आहे, हा तुमचा रिमाइंडर आला. ज्याने डिवाइड केलं त्याला आपण काय म्हणतो, डिवायझर. जो तुमचा इथं आपला ही जी काही व्हॅल्यू आली त्याला आपण काय म्हणतो, क्वोशंट म्हणतो, बरोबर. मग आता आपल्याला काय लिहायचं, याचा मिक्स फ्रॅक्शन. सांगा बरं, मिक्स फ्रॅक्शनचा जो फॉर्म्युला आहे, आपण मिक्स फ्रॅक्शनचा फॉर्म्युला काय लिहिला होता आपण, क्यू, आणि फ्रॅक्शन इथं काय लिहितो आपण R/D. R/D हे जे लिहितो आपण. मग आता बघा त्याच्या किमती टाका तिथं, त्या 3/2ला आपण अशा फॉर्ममध्ये लिहिलं. बघा आपली क्यूची किंमत किती 1, मग टाका इथं, हा तुमचा बघा इथं 1. ओके, मग तुमचा आता फ्रॅक्शन फॉर्ममध्ये बघा आरची किंमत किती आपली 1, इथं किती तुमचा हा 1 डिवायडेड बाय तुमचं वाटलं असं बघा, हे ब्लॅक पेननेच लिहितो इथं मी. तुमचा हा किती आपला क्यूची व्हॅल्यू किती 1. ओके, दिस इज युअर 1 इंटू तुमचं आपला हा जो फ्रॅक्शन नंबर बघा आरची किंमत किती 1, त्याला डिवायडेड बाय किती तुमचा डीची किंमत किती 2. म्हणजे आपण बघा हा जो नंबर आहे हा नंबर आपल्याला डायरेक्टली तर आता इथे समजत नव्हता की कुठे ड्रॉ करायचं. आपण या मिक्स फ्रॅक्शनचा फायदा काय झाला की बघा हा 1 म्हणजे काय की हा जो नंबर आहे तुमच्या 1च्या पुढे आहे. 1 म्हणजे कुठला बघा आपला हा 1च्या पुढे किती युनिट डिस्टन्सवरती ठेवलेला आहे बघा, तर 1/2 ह्या युनिट डिस्टन्सवरती. मग 1/2 हे युनिट डिस्टन्स आपल्याला माहिती, 1/2 म्हणजे किती असतो आपला 0.5. 1/2 म्हणजे काय आपण बघा आता हा किती तुमचा 2. ओके, आता हा 1 बघा कुठे आला तुमचा, हा इथं 1 आला.
त्याच्या पुढे आपल्याला हा जो 1 आणि 2 याच्यामध्ये किती तुकडे करायचे, त्याचे 2 इक्वल तुकडे. मग जर मी त्याच्या इथं 2 इक्वल तुकडे जर केले तर बघा हा आपला 1 अधिक हा तुमचा किती 1/2, म्हणजे आपला हा जो काही पॉईंट आला तो पॉईंट आपला किती आला बघा, हा 1/2 म्हणजे किती आला आपला हा 3/2. मग आपला हा जो काय झाला 3/2 आहे हा आपला काय झाला, आपण रॅशनल नंबर काय केला, आपण आपल्या नंबर लाईनवरती काय केला, ड्रॉ केला. आता आपला झाला हा 1 पहिला नंबर ड्रॉ केला. आता हे जे कॅल्क्युलेशन आहे हे आपण प्रत्येक वेळेस तिथं लिहित बसायचं नाही, फक्त आपल्याला समजण्यासाठी आपण लिहितो बघा. त्याच्यानंतर हे झाला आपला पहिला नंबर लिहिला. आता आपल्याला काय लिहायचा, दुसरा नंबर कुठला बघा 5/2. मग या 5/2ला पण आपण काय करणार, आधी फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये लिहिणार. आपण तो कसं मिक्स फ्रॅक्शन बघा. मग आपण इथं काय लिहितो बघा, 5ला कशाने डिवाइड करायचं, 2ने डिवाइड करायचं. मग 5ला जर मी 2ने डिवाइड केलं तर किती आलं बघा तुमचं, 2×2=4. 2 म्हटल्या वरती लिहितो आणि 4 आपण काय लिहितो, इथं लिहितो. दोघांची काय करतो, सबस्ट्रॅक्शन. 5 - 4 किती झालं तुमचं 1, बरोबर. मग आता आपल्याला याच्यात बघायचं की क्वोशंट कोण आहे आणि डिवायझर कोण आहे. हा जो इथं उरतो आपण त्याला काय म्हणतो, रिमाइंडर. जे उरलं त्याला, ज्याने डिवाइड करतो त्याला आपण म्हणतो डिवायझर, आणि हा जो काय इथं वरती आला तुमचा त्याला आपण काय म्हणतो, क्वोशंट असं म्हणतो, बरोबर. मग आपल्या मिक्स फ्रॅक्शनच्या फॉर्म्युल्यामध्ये लिहा, क्यूची किंमत किती आली 2, म्हणजे आपण इथं किती लिहिणार तुमचा हा बघा, आपण इथं किती लिहिणार हा तुमचा 2. ओके. आता पुढचा फ्रॅक्शन बघा आपला, आरची किंमत किती आहे तुमची 1. सो आपण इथं किती लिहिला हा 1. त्याला कितीने डिवाइड करायचं सांगा, डीने. डीची व्हॅल्यू किती तुमची 2. ओके. मग आता आपल्याला हा जो पॉईंट आहे आपल्या नंबर लाईनवरती काय करायचा आहे, ड्रॉ करायचा आहे. मग बघा आपण कसा करणार ड्रॉ. आपल्याला एक हा नंबर काय पोझिशन काय डिनोट करतो, हा नंबर आपल्या काय आहे 2च्या पुढे आहे. मग बघा हा 2 -2 हा नाही आपला पॉझिटिव्ह, बघा या 2च्या पुढे. आता त्याच्या पुढे आपल्याला किती तुकडे करायचे, 2 तुकडे करायचे. मग 2 इक्वल तुकडे आपण जे काही करतो बघा इकडं जे सेम डिस्टन्सवरती, तर हा जो आपला पॉईंट आहे तो पॉईंट म्हणजे आपला कुठला आला 1/2. मग हे म्हणजे आपलं कुठली व्हॅल्यू ती 5/2. म्हणजे आपला जो रॅशनल नंबर आहे तो रॅशनल नंबर बघा कुठला आला आपला इथं 5/2. हा आपला काय झाला रॅशनल नंबर आपण ड्रॉ केला. सो हे झाले आपले 2 पॉईंट ड्रॉ झाले. आता आपल्याला हा तिसरा पॉईंट ड्रॉ करायचा आहे. तिसरा पॉईंट किती आहे तुमचा -3/2. त्याला पण आपण कशा पद्धतीने कन्वर्ट करणार, अशा आपली जी मिक्स फ्रॅक्शनची मेथड आहे ती मिक्स फ्रॅक्शनच्या मेथडने आपण काय करणार, कन्वर्ट करणार. मग बघा आपण कशा पद्धतीने कन्वर्ट करणार. या -3/2ला बघा मी कसं लिहिणार, इक्वल टू, हे मायनस साईन तुमचं ॲज इट इज ठेवायचं. या मायनस साईनला काही करायचं नाही. या 3/2चा आपण काय लिहिणार, डिव्हिजन करून घेणार. मग बघा याची जर डिव्हिजन केली आपण तर डिव्हिजन केल्यावर बघा काय येईल मग तुमचं, हा तुमचा 3ला कशाने डिवाइड करायचं, तुमच्या 2ने डिवाइड करायचं, बरोबर. मग बघा काय येणार तुमचं, एक बे, म्हणजे आपण इथं किती लिहिणार 2. सो 3 - 2 किती झाले तुमचे 1. मग आता हा नंबर तुमचा स्मॉल आला, याच्यापेक्षा आपण डिव्हिजन काय करतो, स्टॉप करतो. मग आपण हा जो काही 1 आहे या 1ला आपण काय म्हणतो, रिमाइंडर. हा जो आहे ज्याने डिवाइड केलं त्याला म्हणतो डिवायझर. जे उत्तर तुमचं इथं आला त्याला आपण काय म्हणतो, क्वोशंट म्हणतो, बरोबर. मग आपली फ्रॅक्शनची जी मेथड आहे त्या फ्रॅक्शनच्या मेथड काय सांगते सांगा, आपली जी मिक्स फ्रॅक्शनची मेथड काय आपली, Q इथं आपण काय लिहितो, R/D अशा फॉर्ममध्ये लिहितो. मग टाका त्याची किंमत इथं बघा, सांगा मला Qची किंमत किती आपली 1. सो आपण इथं काय लिहिणार, हे 1 बघा ब्लॅक पेनने लिहितो, किती तुमचा हा 1 आता फ्रॅक्शन नंबर बघा, आरची किंमत किती आपली इथं, आरची पण किंमत 1 आहे. सो तुमच्या इथं लिहायचं 1 डिवायडेड बाय डीची किंमत बघा किती आली तुमची 2. मग आपल्याला याच्यावरनं काय कळलं की हा जो पॉईंट आहे, ही पहिली जी पोझिशन आहे ती पहिली पोझिशन काय डिनोट करते की तो नंबर त्याच्या पुढे आहे. आता हा -1 नंबर बघा कुठे आहे तुमचा, निगेटिव्हकडे. म्हणजे आपला हा जो नंबर आहे निगेटिव्हच्या -1च्या काय डाव्या साईडला आहे. किती डिस्टन्सवरती बघा पुढे त्याच्या
1/2 म्हणजे त्याचे किती तुकडे करायचे, या पुढच्या भागाचे 2 तुकडे, बरोबर. मग आपण 2 इक्वल तुकडे केल्यानंतर हा जो काही पॉईंट आला त्या पॉईंटला आपण काय म्हणणार, आपला हा -1 1/2 म्हणजे किती झाला आपला हा -3/2, हे दोन्ही बरोबर. सो आपला हा पॉईंट काय झाला इथं -3/2. आपण अशा पद्धतीने हे जे काही पॉईंट आहे ते पॉईंट काय केले आपण इथं ड्रॉ केलेले आहेत, बरोबर. हे झालं आपलं पहिलं एक्झाम्पल. बघा आपण परत एकदा बघूया. पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपण काय केलं, जे हे तुमचं एक्झाम्पल दिलेलं आहे त्याचे आपण काय करतो, सुरुवातीला मिक्स फ्रॅक्शन मेथडने आपण या 3/2ला कसं लिहिलं, अशा पद्धतीने लिहिलं. हे का आपण लिहितो, तर आपल्याला हा पॉईंट जो आहे हा 1 आपला काय इंडिकेट करतो, तर हे जो काही पॉईंट आहे आपला तो 1च्या पुढे आहे, म्हणजे या 1च्या तो काय आहे पुढे. मग 1च्या पुढे ह्या 1 आणि 2च्या मध्ये कुठं आहे ते बघायचं आहे आपल्याला. मग याचा हा डिवाइडमधला डिनॉमिनेटर बघून घ्यायचा, किती आहे 2, म्हणजे आपल्याला याचे किती तुकडे करावे लागतील, 2 तुकडे करावे लागतील. मग त्याचा जो काही 2 तुकडे केल्यानंतर हा सेंटरचा जो पॉईंट असेल तो पॉईंट म्हणजे काय आपला हा पॉईंट आहे, हे म्हणजे आपला किती नंबर आहे तो 3/2. सो हे आपण काय लिहिलं, फक्त त्याचं एक्सपांड जे काही मिक्स फ्रॅक्शनचा फॉर्म आहे त्या फॉर्ममध्ये लिहिलं. त्यानंतर त्याच पद्धतीने हा 5/2ला पण आपण तसंच केलं. आधी क्वेश्चन या जी मेथड आहे त्याने आपण सॉल्व करून घेतलं, मिक्स फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये लिहिलं. मग आपण त्याला काय लिहिलं, आपल्याला कळलं की हा जो नंबर आहे हा 2च्या पुढे आहे. मग 2च्या पुढे कुठे आहे, तर तुमचे त्याच्या पुढे किती तुकडे करायचे 2, 1/2 म्हणजे किती हाफ. मग याचे 2 आपण हाफ तुकडे केल्यानंतर हा जो पॉईंट आहे हा पॉईंट आपला किती आला 5/2. हे झाले 2 पॉईंट. आता त्याच पद्धतीने आपला हा जो तिसरा पॉईंट आहे की -3/2. मग या -3/2ला कसं केलं बघा आपण, हे मायनस साईन तुमचं ॲज इट इज ठेवायचं. या 3/2ला आपण फ्रॅक्शनने सॉल्व करून घेतो. मग यांचं सॉल्व केल्यानंतर आपली ही जी मिक्स फ्रॅक्शनच्या मेथडने आपण काय केलं, आपलं उत्तर आलं -1 1/2. मग आता आपला हाच बघा, जो हा -1 हा जो नंबर होता हा डिनोट काय करतो की हा जो आपला पॉईंट आहे हा -1च्या काय आहे पुढे आहे. मग -1च्या पुढे कुठे, तर बघा 1/2 डिस्टन्सवरती, या -1 पासून पुढे. मग 1/2 डिस्टन्स म्हणजे आपलं किती आलं, हे सेंटरचं डिस्टन्स, कारण आपण त्याचे 2 इक्वल तुकड्यांमध्ये डिवाइड केलं. मग आपला हा जो पॉईंट आहे तो पॉईंट कुठला आला -3/2. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही आपण पहिलं एक्झाम्पल बघितलं याच टाईपमध्ये आपल्याला काय करायचे, पुढचे एक्झाम्पल काय करायचे, सॉल्व करायचे आहे. सो त्यासाठी आपल्याला कुठली मेथड आली पाहिजे, मिक्स फ्रॅक्शन मेथड आली पाहिजे. मग त्याच्यावरून आपण हे काय करू शकतो, ह्या नंबर लाईनवरती आपण इझिली आपले नंबर काय करू शकतो, आपण ड्रॉ करू शकतो. सो हे झालं आपलं पहिलं एक्झाम्पल. आता आपण या एक्सरसाइजमधलं आपण काय करणार आहोत, दुसरं एक्झाम्पल बघणार आहोत. ओके, बघू मग आपण दुसरं एक्झाम्पल काय आहे. बघा मग आपलं दुसरं एक्झाम्पल काय, क्वेश्चन आपला सेम की आपल्याला काय करायचं आहे, नंबर लाईनवरती पॉईंट ड्रॉ करायचे. बघा मग आपला सेकंड क्वेश्चन काय तुमचा, की क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर आपला 2 काय दिला बघा, कुठले पॉईंट्स आपल्याला त्यांनी ड्रॉ करायला लावले, तर 7/5 -2/5 आणि -4/5. ओके, आपल्याला हे 3 जे पॉईंट आहे हे 3 पॉईंट आपल्याला काय करायचे आहे, ड्रॉ करायचे आहे. तुम्ही जर याच्याकडे डायरेक्टली बघितलं तर आपल्याला ड्रॉ करता येतं का लाईनवरती, नाही. मग आपल्याला सुरुवातीला आपण काय करतो, त्याचा मिक्स फ्रॅक्शनचा जो फॉर्म आहे तो मिक्स फॉर्म काय करतो आपण लिहितो, आणि मग त्यानंतर आपल्याला ड्रॉ करता येतो आपल्या नंबर लाईनवरती. आपण इथं नंबर लाईन आधी ड्रॉ करून ठेवू. बघा मग आपली नंबर लाईन कशा पद्धतीने येईल तुमची. ही आपली नंबर लाईन. ओके, मग आता ह्या नंबर लाईनवरती बघू आपण हे पॉईंट कसे ड्रॉ करायचे. तर तुमचा सेंटरला किती, तुमचा 0. ओके, या 0चे आपल्याला काय करायचं आहे, तिकडे जे असतील ते पॉझिटिव्ह नंबर, इकडे काय निगेटिव्ह नंबर. बघू मग आपण आपला पहिला पॉईंट लिहायचा आहे. बघा उत्तरमध्ये आपण तुम्ही इथे लिहिणार 7/5.
याला तुम्ही कसं फ्रॅक्शन मिक्स फॉर्ममध्ये कसं लिहिणार बघा, 7/5 ला आपण काय करतो, आधी त्याची डिव्हिजन करून घेतो. मग बघा डिव्हिजन केल्यानंतर कशी करतो आपण डिव्हिजन सांगा. या 7ला कशाने डिवाइड करतो, 5ने. आपण 7 कुठे लिहितो, इथं. डिवाइड कशाने करतो, 5ने. म्हणून आपण काय करणार, इथे काय लिहिणार, 5. बघा मग 5 1 जा 5. सो आपण इथं लिहिला 5. दोघांची सबस्ट्रॅक्शन किती केली, किती आली तुमची, 2 आली. ओके. मग आता हा नंबर काय झाला, याच्यापेक्षा छोटा आला. सो आपण काय करतो, डिव्हिजन आपण इथे स्टॉप करतो. मग आता डिव्हिजन स्टॉप केल्यानंतर बघा आपण हे जे काही रिमेनिंग राहिलं त्याला आपण काय म्हणतो, रिमेंडर. ज्याने भाग दिला आपण त्याला काय म्हणतो, डिवायझर. आणि जे तुमचं इथं उत्तर आलं त्याला आपण काय म्हणतो, क्वोशंट असं म्हणतो आपण. मग आपली जी काही मिक्स फ्रॅक्शनची मेथड आहे, मिक्स फ्रॅक्शनची मेथड आपली काय सांगते की तो नंबर आपण कसा लिहायचा, क्यू इंटू तुमचं इथं काय क्यू आणि हा काय तुमचा R/D मिक्स फ्रॅक्शन. मग क्यूची किंमत किती आपली 1, आरची व्हॅल्यू किती आली आपली 2 आणि डीची व्हॅल्यू किती आपली 5. मग बघा आपण कशा पद्धतीने तो नंबर इथं लिहिणार. क्यूची किंमत सांगा किती 1, त्याच्यानंतर आरची व्हॅल्यू किती आली आपली 2, त्याला डिवायडेड बाय डीची व्हॅल्यू किती आली आपली 5. ओके. हा जो नंबर आपण कशामध्ये लिहिला, मिक्स फ्रॅक्शनमध्ये काय केला आपण नंबर लिहिला. आता आपल्याला काय करायचं आहे, हा पॉईंट आपल्याला नंबर लाईनवरती काय करायचा आहे, दाखवायचा आहे. बघा आपल्याला एक तर कळलं की हा नंबर आपल्या 1च्या पुढे आहे. 1च्या पुढे किती तुमचे त्याचे किती तुकडे करायचे, 5 तुकडे करायचे. बघू मग आपण कशा पद्धतीने 5 तुकडे करायचे. बघा समजा मी आता इथं तुम्हाला जे दिसण्यासाठी मोठा इथं आपला हा जो काही 1 आहे, आपला हा 1 इथं दाखवतो मी तुमचा. बघा आता कशा पद्धतीने आपण तिथं ड्रॉ करणार. ओके. हा तुमचा इथं 1 आणि तुमचा इथं किती, हा तुमचा 2. ओके. आता आपल्याला एक कळलं की हा नंबर आपला 1च्या पुढे आहे. 2/5 म्हणजे याचे तुकडे किती करायचे आपले, ह्या 1 आणि 2च्या मध्ये किती तुकडे करायचे, हे डिव्हिजनमध्ये किती 5. सो आपल्याला त्याचे किती तुकडे करावे लागतील, 5 तुकडे करावे लागतील. बघा मग मी तुमची इथं 5 तुकडे लिहितो. इथं बघा हा तुमचा पहिला तुकडा, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा आणि 5वा. 1 2 3 4 आणि 5. बरोबर. आपण त्याचे 5 तुकडे केले. तर बघा आपला हा 1च्या पुढे किती आहे, 2/5. म्हणजेच तो नंबर आपला कुठे आला बघा, हा जो काही नंबर डिनोट करतो आपला, हा नंबर कुठे आला आपला इथं. कारण इथं हा तुमचा 1/5, इथं 2/5, इथं 3/5, इथं 4/5 आणि इथं आपण 5/5 असं लिहितो. मग बघा आपला हा जो काही नंबर आला आपला, हा नंबर कुठला आला तुमचा 1 2/5 म्हणजे आपला कुठला आहे 7/5. मग कशा पद्धतीने फाइंड आउट केला बघा आपण, 7/5 कसा काढला, तर मिक्स फॉर्ममध्ये लिहिला. आधी मिक्स फॉर्म लिहिल्यानंतर आपल्याला काय, हा पहिला डिजिट काय डिनोट करतो, आपला नंबर हा कुठे आहे 1च्या पुढे आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय की हा जो पुढचा जो फ्रॅक्शन नंबर आहे त्याच्या डिनॉमिनेटरमध्ये किती आहे 5. मग आपण त्याचे किती तुकडे करणार, 5 तुकडे करणार. बघा तुमचा हा पहिला तुकडा, दुसरा तुकडा, तिसरा, चौथा आणि 5वा. मग आपल्या इथं न्यूमरेटरमध्ये किती आहे 2. म्हणजे आपला हा जो काही पॉईंट आहे आपण कुठला घेणार, हा 1 आणि 2. मग बघा हा जो आपला 1च्या पुढे किती आला, ह्या 2 पॉईंटपर्यंत आला. मग तो आपला पॉईंट कुठला आहे, हा 7/5. सो आपण अशा पद्धतीने काय करणार, तो नंबर दाखवणार. आता त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, जो तुमचा दुसरा नंबर आहे तो दुसरा नंबर आपल्याला काय करायचा आहे, ड्रॉ करायचा आहे. बघा आपला दुसरा नंबर कुठला आहे, -2/5. मग -2/5 ला आपण कसं ड्रॉ करणार सांगा. आधी सुरुवातीला आपण काय करणार, -2/5 हा जो काही नंबर आहे त्या नंबरला आपण काय करणार, आपण फ्रॅक्शन फॉर्ममध्ये लिहिणार. मग फ्रॅक्शन फॉर्ममध्ये लिहिताना आपण काय करतो, निगेटिव्ह साईन ॲज इट इज ठेवतो. या 2/5ची काय करून घेतो, डिव्हिजन करून घेतो. मग बघा 2/5 जो आहे तुमचा, त्या 2/5ची जी आपल्याला डिव्हिजन करायची आहे, त्या 2/5ची आपण डिव्हिजन कशा पद्धतीने करणार. बघा आता इथं जर तुमचा हा नंबर आहे, बघा आपण 2ला कशा पद्धतीने हे करू इथं. बघा मग याच्यामध्ये हा जो काही तुमचा नंबर आहे त्या नंबरमध्ये आपण जो आहे तो बघा कशा पद्धतीने दाखवणार. आता इथं तुमचा 2/5 म्हणजे आपला किती नंबर आहे बघा, हा -2/5 जर आपण इथं लिहिला. ओके. बघा हा तुमचा 2, हा तुमचा इथं किती 5. ओके.
आता याला भाग जातो का तुमचा? नाही जात, म्हणजे आपला जो काही रिमाइंडर असणार तो रिमाइंडर किती झाला आपला? 0, बरोबर. मग रिमाइंडर तुमचा जर 0 झाला तर त्याच्या पुढे किती आपला? हा 2/5 नंबर आहे. मग आता हा जो काही 2/5 नंबर आहे म्हणजे आपण तो 2/5 नंबर कुठल्या फॉर्ममध्ये लिहिणार? आपण असाच लिहू शकतो, कारण मिक्स फ्रॅक्शनची जी मेथड यूज करताना आपण काय करतो, जो क्वेश्चन रिमाइंडरच्या फॉर्ममध्ये लिहितो, पण आपल्याला इथं तसं लिहिता आलं का? नाही. मग आपण हा पॉईंट बघा कसा ड्रॉ करणार. -2/5 जर तुम्ही बघितलं तर आपले हे जे काही आहे हा 0 आहे, इथं आपला किती आहे तुमचा? 1. ओके. मग आता ह्या 1चे किती तुकडे करायचे बघा आपल्याला? 5 तुकडे करायचे. मग त्याचे 5 तुकडे बघा आपण कसे करणार? 0च्या मध्ये इथं तुमचा 1, इथे 2, इथे 3, इथे 4 आणि हा तुमचा काय झाला? 5 तुकडे झाले. मग आता आपल्याला हा -2/5 दाखवायचा आहे. मग -2/5 सांगा मला कुठे येईल? हा तुमचा इथे निगेटिव्ह नंबर आहे. -2/5 म्हणजे बघा हा तुमचा -1/5 आणि हा आपला पुढचा कुठला आला? -2/5. म्हणजे हा जो काही नंबर आहे तो आपला काय आला? -2/5. कारण आपला हा नंबर आपल्याला कळलं की त्याला भाग जात नाही, म्हणजे तो काय नंबर आहे तुमचा? 0 पेक्षा काय आहे तुमचा? लहान नंबर आहे. 0 पेक्षा -1 पेक्षा लहान नंबर आहे, तो आपण तिथे दाखवला. त्यानंतर पुढचा नंबर बघा जो -4/5. बघा हा -4/5 नंबर आहे, तो पण बघा आपल्याला इथे याला भाग जातोय का तुमचा? नाही जाते, म्हणजे आपला हा नंबर काय तुमचा? 0 आणि कुणाच्या मध्ये असणार? -1च्या मध्ये असणार. कारण इथं जर तुमचा भाग जर गेला तर तो नंबर -1 किंवा त्याच्या पुढे असणार आपला. इथं भाग जात नाही, म्हणजे आपली जो काही इथला आपला फर्स्ट क्वांटिटी जी आपण म्हणतो ती किती? 0. मग आता बघा हा -4/5 आहे, तो कसा करणार? आपले याचे जे आहे आपण याचे काय केले? 5 तुकडे तयार केले, बरोबर. तर आपल्याला कळलं की हा -2/5 तिथं आला. तर या -4/5 जो नंबर आहे त्याचा आपण 4 नंबरचा तुकडा बघणार. बघा 1, 2, 3 आणि 4. मग इथं जो काही हा 4th नंबरचा जो आहे तिथं आपला नंबर कुठला आला? आपला -4/5 हा नंबर आला. बघा आपण हे जे एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पलमध्ये आपण जर तुम्ही बघितलं असेल आपल्याला इथं मिक्स फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये लिहिता आलं का? नाही. तर हे मिक्स फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये का नाही लिहिता आलं? तर आपला हा जो काही आहे या 5ने याला डिवाइड होतं का आपलं? नाही. मग जर 5ने जर याला डिवाइड होत नसेल तर आपला हा जो नंबर आहे त्याची व्हॅल्यू जी आहे ती काय आहे आपली? ह्या 0 आणि -1च्या मध्ये आहे. का? बघा तुम्ही जर या 5ने याला जर इथं भाग द्यायला जर गेलं तर याची किंमत किती येणार आहे तुमची? बघा हे -2/5. याला बघा तुम्ही जर सॉल्व केलं तर कसं सॉल्व करतो आपण? भाग जातो का? नाही. मग आपण काय लिहितो? हे मायनस ॲज इट इज 0 पॉईंट याच्या पुढे किती घेतो? 0. मग 0 5 चोक आपण किती म्हणतो? 20. मग बघा हा जो -0.4 नंबर आहे हा 0.4 नंबर कुठे आहे तुमच्या? या -1 पेक्षा काय तुमचा इकडे आहे 0 आणि -1च्या मध्ये. मग आपण काय केला? तो नंबर तिथे दाखवला. अशा पद्धतीने हा -4/5चा पण केला. आता जे राहील 2 आपण एक्झाम्पल बघितले. आता त्यातले जे काही पुढील एक्झाम्पल आहे तुम्ही काय करा? होमवर्कला सॉल्व करा. बाकी राहिलेले एक्झाम्पल आपण काय करू? नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया.